गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलावं की नाही हा मला जरा प्रश्नच आहे. अगोदरचा तुम्ही क्लिप बघितलात. तुम्ही म्हणत असाल की कुठे गेली ही वगैरे वगैरे. तर सांगायला असं अक्षरशः काळीज पिळवून टाकणारी जी गोष्ट आहे ती झालेली आहे. आणि ती मुलगी आपल्या जवळच्या भागातील निघावी अशी कधीच मला म्हणजे आजपर्यंत ऐकलं की मी कोणाबद्दल बोलते आता मला ते सांगणंही सुचत नाहीये. मी बोलती आहे त्या मुलीबद्दल, की जी नसरापूरमध्ये झालेली जी गोष्ट आहे. 4 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिला दगडाने ठेचून मारलं आणि ते जो बॉडी आहे, त्या ज्या बाळाला बॉडी म्हणणं पण चुकीचं आहे. त्या बाळाला त्यांनी शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलं. आम्ही अशीच बातमी ऐकली रँडमली. आणि मग थोड्या वेळाने असं आणि चुकून मी धायरीच्या एका ग्रुपमध्ये होते आणि कळालं की अरे, ती आपल्या जवळच्याच म्हणजे भागात राहणारी मुलगी आहे. आणि मग लगेच आम्ही तिथे धाव घेतली, बघितलं. तर खरं सांगू का, आईची इतकी बेकार हालत होती, इतकी बेकार हालत होती, म्हणजे अंगावर असा काटा येतोय, की ऐकून देखील इतकी बेकार हालत होती. त्या मुलीची अवस्था तशी करून टाकली. आणि प्रशासनाने म्हणजे काहीही निर्णय अजूनही घेतलेला नाहीये. फक्त बोललेलं आहे, की फास्ट ट्रॅकवरती आम्ही हा जो केस आहे ते नेऊ. पण मला सांगा, असे किती केसेस आत्तापर्यंत फास्ट ट्रॅकवरती गेलेल्या आहेत आणि त्याचा निकाल लागलेला आहे. मला काय म्हणायचंय, काय यातना झाल्या असतील आणि त्या मुलीला काय म्हणून त्या माणसाने नेलं माहितीये का? तुला गुरे-वासरं दाखवतो चल. या निमित्ताने त्या मुलीला तिथे नेलं आणि ती मुलगी आजोळी आपल्या आजीकडे गेली होती सुट्ट्यांमध्ये. आजोळी ती मुलगी गेली होती आणि आजोळी गेल्यानंतर तिथे अशा घटना घडाव्या आणि इथं असं कळावं, हे जे काय मला बोलताच येत नाही. मला शब्दच फुटत नाहीयेत मला तुमच्यासोबत शेअर करायला. आणि आज मी हा व्हिडिओ असा घेऊन नाही आलेली आहे, की तुम्ही मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. मला काही नकोय. पण हे जो व्हिडिओ आहे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. काल त्यांच्या नातेवाईकांनी नवले ब्रिजवरती आंदोलन केलं. जवळ-जवळ 4 तास ते लोकं तिथे होते. पण शेवटी काय परिणाम झाला? पोलिसांनी लाठीचार्ज करून तिथून उठवून नेलं. म्हणजे या देशामध्ये मला म्हणायचं आहे, की गुन्हेगार जो गुन्हा करतो, तो खूप सेफ आहे. आणि जे पीडित आहेत, त्यांना असं आंदोलन करावं लागतं आणि त्यांनाच मार खावं लागतं. यावर तुमचं काय मत आहे? YouTubeचा लिंक आहे. आम्ही काल मुलीच्या वडिलांच्या घराजवळ गेलो होतो. कारण शेवटी मुलीला वडिलांच्याच घरी आणणार आणि तिथं काय-काय झालं या सगळ्या गोष्टी मी तिथे एक माझा YouTubeचा लिंक मी देतीये. त्याच्यात मी तिथे कॅप्चर केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी. काल तिथे बरेच मोठे-मोठे राजकारणी लोकं आले होते. जसे की सुनेत्राताई पवार आल्या होत्या आणि बरेच लोकं होते. खूप गर्दी होती, खूप आंदोलन, खूप आक्रोश चालला होता. कारण सगळ्यांच्या मनामध्ये एक असं होतं, की आरोपीला आत्ता द्या आम्ही ठेचतो. इव्हन महिला देखील म्हणले, की आरोपीला द्या आम्ही त्याला गोठ्यात नेऊन ठेचतो. तर या सगळ्या गोष्टी मी YouTubeला शेअर केलेल्याच आहेत. तर मी त्याची लिंक खाली देते आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याला सगळीकडे शेअर करा म्हणजे जेणेकरून त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. YouTubeचा लिंक आहे. आम्ही काल मुलीच्या वडिलांच्या घराजवळ गेलो होतो. कारण शेवटी मुलीला वडिलांच्याच घरी आणणार आणि तिथं काय-काय झालं या सगळ्या गोष्टी मी तिथे एक माझा YouTubeचा लिंक मी देतीये. त्याच्यात मी तिथे कॅप्चर केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी. काल तिथे बरेच मोठे-मोठे राजकारणी लोकं आले होते. जसे की सुनेत्राताई पवार आल्या होत्या आणि बरेच लोकं होते. खूप गर्दी होती, खूप आंदोलन, खूप आक्रोश चालला होता. कारण सगळ्यांच्या मनामध्ये एक असं होतं, की आरोपीला आत्ता द्या आम्ही ठेचतो. इव्हन महिला देखील म्हणले, की आरोपीला द्या आम्ही त्याला गोठ्यात नेऊन ठेचतो. तर या सगळ्या गोष्टी मी YouTubeला शेअर केलेल्याच आहेत. तर मी त्याची लिंक खाली देते आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याला सगळीकडे शेअर करा म्हणजे जेणेकरून त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे.